माहीत नाही कुठल्या रूपामध्ये, कुठल्या पोशाखामध्ये, कुठल्या वेशामध्ये देव आपल्याला भेटेल, परंतु देवावरती नितांत श्रद्धा ठेवली, निखळ अशी भक्ती केली की देव भेटेल, अडचणीच्या काळामध्ये धावून येईल. मंडळी, अशीच एक स्टोरी, खरी घटना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती. मंडळी, घडलं असं की तो व्यक्ती काही कारणांमुळे पुण्याला गेलेला होता आणि पुण्याला असतानाच 200 किलोमीटर अंतरावरती त्या व्यक्तीचं घर पेटलं. ऊसाच्या पाचटापासून, गव्हाच्या काडापासून बनवलेलं त्या गरीब माणसाचं घर 200 किलोमीटर अंतरावरती पेटलं. घडलं असं की तो देव पुण्यामध्ये कुठल्या तरी रूपाने येऊन त्या व्यक्तीला भेटला आणि 200 किलोमीटर अंतरावरती पेटणारं त्याचं घर त्या भगवंतानं पुण्यावरून विझवलं. विश्वास बसत नाही ना? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देवाची केलेली भक्ती माऊली कधीच वायाला जात नाही. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा हा चमत्कार बघा. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना लाखो भक्त मंडळी साक्षात दंडवत घालतात. देव 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 असं देवदेव करून कोणाचं चांगलं झालंय असं नाही. एवढी लाखो कोट्यवधी लोक आजही तिथं नतमस्तक होतात. माऊली रांगाच्या रांगा लागतात. कुणाचं तरी भलं झालं असेल हो, कुणाचं तरी भलं झालं असेल म्हणून तरी इतकी लोक तिथं जात आहेत. अनेकांना अनुभव आहेत. मी सांगतो, आजचा हा एक नवीन अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. देवावरती श्रद्धा ठेवा, श्रद्धेचं फळ नक्की भेटेल. पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, ही हिंदीतली ओळ तुम्ही ऐकली असेल. अहो, माहीत नाही, परंतु कोणत्या तरी रूपामध्ये तो नारायण, तो भगवंत, ते स्वामी समर्थ तुम्हाला भेटतील. मंडळी, घडलं काय, ही नक्की स्टोरी काय आहे ती सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. विनंती इतकीच की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट नक्की करा. मंडळी, एक गरीब कुटुंब, दुष्काळी भागामधलं, अक्षरशः एका माळ रानावरती त्यांनी छोटीशी झोपडी साकारलेली होती आणि त्या झोपडीमध्ये ते दोघेजण राहत होते. आई वडील वयस्क होते, ते गावामध्ये राहत होते आणि हे दोघेजण नवरा बायको रानामध्ये, शेतामध्ये राहत होते. मंडळी, यांच्या लग्नाला 5 ते 6 वर्षे झालेली होती आणि अक्षरशः हा जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे, अक्षरशः काळीज गोठून टाकणारा हा सगळा काही प्रसंग आहे. आपण म्हणतो या जगामध्ये देव नाही, सहज बोलून जातो, परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचासुद्धा विश्वास बसेल की या जगामध्ये खरोखरच देव आहे. मंडळी, खरं तर अगदी एक छोटीशी झोपडी त्यांनी बनवलेली होती. गव्हाच्या काडापासून, ऊसाच्या पाचटापासून त्यांनी एक गोठा तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये ते गायी पाळत होते. जर्शा गायी होत्या, देशी गायी होत्या, म्हशी होत्या आणि अक्षरशः मंडळी, देवाच्या कृपेने त्यांच्याकडे थोडेफार पैसे आले. त्यांनी शेतामध्ये टोमॅटो केलेलं होतं आणि 1-1.5 एकर साधारणतः पेरूची झाडं लावलेली होती आणि चांगली त्या भगवंताच्या कृपेने या पेरूला यंदा मात्र दर भेटला. मंडळी, त्यांच्याकडे 6 ते 7 लाख रुपये आले. त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना बोलले होते की देवा, ही गरिबाची झोपडी हटू दे आणि इथंच छोटंसं आम्हाला स्वप्नातलं घर साकारू दे. त्यांना तिथं घर बांधायचं होतं आणि याच्यामुळं मंडळी त्यांनी ते पेरूच्या बागेमधून मिळालेले 6 ते 7 लाख रुपये बँकेमध्ये न टाकता त्या झोपडीमध्येच ठेवले. अक्षरशः मंडळी, घराचा पाया वगैरे खणलेला होता, परंतु आत्ता मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते त्या गोठ्यामध्ये राहत होते आणि बाजूने थोडेसे पत्रे वगैरे लावलेले होते आणि अशा पद्धतीची ती गरिबाची झोपडी. मंडळी, घडलं असं की तो व्यक्ती, तो जो माणूस आहे, तो तरकारी म्हणजे शेतातल्या जो भाजीपाला आहेत, ही जी फळं आहेत, हे घेऊन पुण्याला मार्केटला गेला. त्या जाणाऱ्या गाडीसोबत, त्या पिकअपसोबत तो त्या ठिकाणी गेला आणि तिथं गेल्यानंतर तिथं पुण्यामध्ये मांजरी या परिसरामध्ये राहणारा त्याचा एक नातेवाईक त्यांना भेटला आणि बोलला की पाहुणं, चला आता वेळ आहे इथेही, चला घरून आपल्या चहा पाणी वगैरे करून येऊयात, चला तुम्ही. त्या पाहुण्याने आग्रह धरला. मंडळी, ते त्या ठिकाणी जाऊ लागले. पुणा रेल्वे स्टेशनला काही कारणामुळे ते गेले, कारण मंडळी, त्या पाहुण्यानं सांगितलं होतं की पाहुणं, इथं एक बाबा आहे आणि इतकं म्हणजे लोक श्रद्धाभावाने तिथे येतात, दर्शन घेतात, चला तुम्हालाही दर्शनाचा योग घडेल, आपण तिथं जाऊयात. पुणे रेल्वे स्टेशनवरती असणारा बाबा, ते त्या ठिकाणी गेले. बघितलं तर काय, त्या रेल्वे स्टेशनवरती अगदी टॉवेल गुंडाळलेला, गळ्यामध्येही एक टॉवेल गुंडाळलेला आणि अशा पद्धतीचा तो व्यक्ती बसलेला होता.
आता काही लोक यायची, दर्शन घ्यायचे, परंतु त्या व्यक्तीला ते बसलेले जे बाबा आहेत, ते जे अवलिया साधू आहेत, ते काही लोकांना जवळसुद्धा येऊ देत नव्हते. ज्याचं भाग्य, ज्याचं नशीब त्यांनाच बोलावून घ्यायचं, बाकीच्यांना अशा पद्धतीने हातवारे करायचे आणि दूरवरती जायला सांगायचे. मुखामधून तो व्यक्ती एकही शब्द काढत नव्हता, अगदी बसलेला तो व्यक्ती. म्हणतात ना, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. माहीत नाही कोणत्या तरी रूपामध्ये तो देव भेटेल. आणि असंच आज काहीसं घडलेलं होतं. मंडळी, त्या पाहुण्याच्या सोबत तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या बाबांच्या दर्शनासाठी गेलाच असं म्हणायला हरकत नाही. काही लोकांना तो बाबा बोलवून घ्यायचा, हातवारे करायचे ते बाबा आणि बोलवून घ्यायचे, परंतु काही लोकांना अगदी झिडकारून तिथून लावायचे. मंडळी, हे दोघेजण तिथे गेले, त्या बाबांचं दर्शन घेतलं. मंडळी, नशीब काय बघा त्या व्यक्तीचं, की ते बसलेले बाबा, टॉवेल गुंडाळलेले बाबा, त्यांनी जवळ बोलवलं, डोक्याला अशा पद्धतीने केलं, असे 2 फटकारे मारले आणि पाठीवरती थाप टाकले. सगळेजण आश्चर्याने बघू लागले आणि बोलू लागले, अहो, ज्याचं चांगलं नशीब आहे, त्याचं भाग्य चांगलं आहे, त्याच्याच पाठीवरती हे बाबा, हे रेल्वे स्टेशनवरचे बाबा हात टाकतात, बाकी कुणाच्याही पाठीवरती ते थाप टाकत नाहीत. परंतु मंडळी, घडलं असं की क्षणार्धामध्ये असं काय घडलं, बाबा एकदम शांत झाले. रेल्वे स्टेशनवरती खालती जी फरशी असते बघा, जाड फरशी असते, आणि ते बाबा अचानकपणे त्या फरशीवरती हात चोळू लागले. आणि चमत्कार एक असा घडला की ते बाबा फरशीवरती हात चोळू लागले. हात चोळता चोळता अचानकपणे ती फरशी जी आहे तर ती काळी पडली, हात काळे पडले. जसे काही एखाद्या कोळशावरती, राखेवरती त्या बाबांनी हात घासलेत, अशा पद्धतीने ते हात काळे पडले. आणि बाजूला पाण्याची बाटली होती, त्या बाबांनी त्या जागेवरती खालती पाणी शिपडलं. आता सगळेजण बोलू लागले की अहो पाहुणं, तुमच्यावरती काहीतरी भलं मोठं संकट होतं, ते संकट या बाबांनी इथून टाळलं बघा. आता संकट काय घडलंय काय ते अक्षरशः ऐकल्यानंतर मंडळी, तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. अक्षरशः त्या रेल्वे स्टेशनवरती फरशीवरती त्या बाबांनी हात चोळले आणि ते हात काळे पडले. मंडळी, घडलं असं की तिथं बाबांचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर तो व्यक्ती परत त्या पाहुण्याकडे चहा पाण्यासाठी गेला आणि नंतर आपल्या घरी गेला. घरी जाऊन बघतोय तर काय मंडळी, घरी जाऊन बघतोय तर काय, झोपडी अर्धवट जळालेली होती. अक्षरशः मंडळी, ती झोपडी कशामुळे विझली ते काही समजलं नाही. त्या व्यक्तीची जी बायको आहे ती शेतामध्ये जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेली होती आणि ते चाऱ्याचं गाठोडं, चाऱ्याची मुळी खांद्यावरती घेऊन येते, बघते तर काय धडाधड त्या झोपडीला जाळ लागलेला होता. अक्षरशः मंडळी, त्या माऊलीच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं होतं, कारण त्या झोपडीमध्ये तिनं आपल्या लहानग्या बाळाला अक्षरशः झोळीमध्ये टाकून बांधलेलं होतं. म्हणजे झोळी बांधलेली होती, साडीची वगैरे झोळी बांधतात बघा, आणि त्याच्यामध्ये त्या लहानग्या बाळाला झोपवलेलं होतं. अक्षरशः त्या पेटणाऱ्या त्या गोठ्यामध्ये, त्या पेटणाऱ्या त्या झोपडीमध्ये ते बाळ होतं. शिवाय मंडळी, घर बांधण्यासाठी त्यांनी साधारणतः 7.5 लाख रुपये एवढी रक्कम पिशवीमध्ये बांधून त्याच गोठ्यामध्ये अडकवलेली होती. ती माऊली जागेलाच बसली. देवा रे, काय झालं स्वामी, स्वामी अशी म्हणून त्या माऊलीनं किंचाळी टाकली. किंचाळी फुटली त्या माऊलीच्या मनामधून आणि अक्षरशः मंडळी, घडलं असं की क्षणार्धामध्ये धडाधड तो जळू लागलेला गोठा विझला. हा चमत्कार कशामुळे घडलेला होता तर ते तुम्हाला सांगतो. तो पुण्याला गेलेला तिचा पती, तिचा नवरा घरी आला, बघतोय तर काय अर्धवट जळलेला झोपडे आहे. हे जे गोठा आहे गाईचा, किंवा ते ज्या ठिकाणी राहत होते तो गोठा अर्धवट जळालेला. आता त्यानं आपल्या बायकोला विचारलं, बायकोने घडलेली सगळी काही स्टोरी सांगितली. मग त्याच्यामध्ये लाईटचा बल्ब वगैरे जोडलेला होता, बोर्ड होता लाईटचा. मग काहीतरी स्पार्किंग झालं असेल, शॉर्ट सर्किट झालं असेल, त्याच्यामुळे त्या झोपड्याला आग लागली. परंतु अचानकपणे ते पेटलेलं झोपडं विझलं कसं, हा त्यांना मात्र प्रश्न पडला. मंडळी, त्या माणसाच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली. त्या बायकोने सांगितलं की ही झोपडी जेव्हा जळत होती तेव्हा मी खाली बसले, स्वामींना आवाज दिला, स्वामी. क्षणार्धामध्ये ती पेटलेली झोपडी विझली. आता त्याही व्यक्तीच्या ही गोष्ट लक्षामध्ये आली की हा व्यक्ती पुण्याला गेलेला होता आणि त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती एक कुणीतरी अवलिया साधू, कुणीतरी बाबा भेटलेला होता. कमरेला टॉवेल गुंडाळलेला, गळ्यामध्ये टॉवेल टाकलेला. त्या माणसाच्या पायामध्ये भले मोठे तोडे, चांदीचे तोडे, आणि ते बसलेला जो बाबा आहे त्या बाबाने अक्षरशः दर्शन दिल्यानंतर जमिनीवरती हात चोळले. जमिनीवरती हात घासले असताना त्या बाबाचे हात काळे पडले. शिवाय बाटलीमध्ये असणारं पाणी त्या बाबानं फरशीवरती शिंपडलं.
जणू काय तो अवलिया महाराज, अवलिया साधू अशा पद्धतीने हातवारे करीत होता, जणू काय या ब्रह्मांडाचा खेळ तोच व्यक्ती चालवतोय. आणि होय मंडळी, हे अवलिया महाराज, हे साधू महाराज असेच असतात. लोक त्यांना वेडे समजतात, मनोरुग्ण समजतात, परंतु तसं नाही. काहीतरी दैवी शक्ती त्यांच्यामध्ये असतेच. बघा मंडळी, घडलेलं असं होतं की पुण्यामध्ये मार्केटला पेरू टोमॅटो घेऊन त्या पिकअपसोबत हा व्यक्ती गेलेला होता. याचं घर पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावरती. परंतु पुण्यामध्ये गेल्यानंतर सहज त्या बाबांच्या दर्शनाचा योग आल्यानंतर जमिनीवरती हात त्या बाबांनी चोळले. ते हात काळे पडलेले होते. अक्षरशः त्या व्यक्तीच्या आत्ता मात्र लक्षामध्ये आलेलं होतं की इथे माझा पेटलेला गोटा, इथे माझं पेटलेली ही झोपडी, हे घर तिथे 200 किलोमीटर अंतरावरती भेटलेल्या त्या रेल्वे स्टेशनवरच्या बाबाने विझवलं. अक्षरशः त्या बाबाने जमिनीवरती हात चोळले तेव्हा त्याचे हात काळे पडलेले होते. बाटलीमधले असणारं पाणी त्यानं त्या जागेवरती शिंपडलं आणि अक्षरशः 200 किलोमीटर अंतरावरून माझी इथं गरिबाची पेटलेली झोपडी त्या माणसानं वाचवली. अक्षरशः बघा मंडळी, मी मागाशी म्हटलं होतं, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. आणि याच ओळीमध्ये माहीत नाही कोणत्या तरी रूपामध्ये तो देव भेटेल तुम्हाला. नितांत देवावरती श्रद्धा ठेवा, उत्कट अशी भक्ती करा. आणि बघा मंडळी, त्या व्यक्तीच्या त्या गरिबाच्या झोपडीमध्ये अक्षरशः नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी ठेवलेले 7 ते 7.5 लाख रुपये होते. शिवाय ते लहान लेकरू अक्षरशः त्या माऊलीनं त्या झोपडीमध्ये झोळी बांधून आतमध्ये झोपवलेलं होतं. बघा, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, 2-3 जनावरं त्या झोपडीमध्ये, त्या गोठ्यामध्ये होती. आणि अक्षरशः मंडळी, अग्नी विझणं एवढी सोपी गोष्ट नाही. भर उन्हाचा कडाका होता, दुपार होती. ऊसाच्या पाचटापासून, गव्हाच्या त्या काडापासून वगैरे बनवलेली ती झोपडी, लाकडापासून बनवलेला तो गोठा. आणि अशा पद्धतीने पेटल्यानंतर आपोआप विझतोय. किती मोठा चमत्कार. होय मंडळी, देवावरती श्रद्धा ठेवा. पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. माहीत नाही, तुम्ही देवावरती उत्कट अशी श्रद्धा ठेवली, भक्ती केली तर कोणत्या तरी रूपामध्ये देव तुमच्या मदतीला येईल. परंतु कोणत्या रूपामध्ये येईल ते सांगता येत नाही. आणि असंच त्या व्यक्तीसोबत घडलेलं होतं. त्याची जी बायको आहे ती अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्त होती. ती वारंवार तिच्या पतीला, तिच्या नवऱ्याला बोलत होती की अहो आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे. परंतु ते नवरा पांघरून टाकीत होता. अगं नाही, जाऊ जाता येईल. एवढं जे आपल्या शेतामध्ये पीक आहे, पेरू आहेत, टोमॅटो आहे, हे सगळं पीक निघून गेलं की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपण अक्कलकोटला जाऊ, असं त्याच्या बायकोला सांगत होता. अगदीच मोबाईलवरती तिनं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची माहिती घेतलेली होती. स्वामी समर्थांची सेवा केली, गुरुचरित्राचं पारायण केलं, म्हणजे जीवनातली संकट अडचणी निघून जातात. किंवा काहीतरी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ते गुरुजी लोक सेवा देतात. स्वामी समर्थ महाराजांचे जे मोठे भक्त आहेत ते सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करा, तुमचं नवीन घर होईल, तुमची स्वप्न पूर्ण होतील. आणि खरोखर त्या माऊलीला तीच आस लागलेली की स्वामींच्या भक्तीमुळे माझं जीवन बदलेल, हे हालापिष्टामध्ये चाललेलं माझं जीवन कुठेतरी थांबेल, कुठेतरी सुवर्ण योग येईल, माझंसुद्धा चांगलं होईल असं त्या माऊलीला वाटायचं. आणि खरंच मंडळी की तो व्यक्ती पुण्यामध्ये गेलेला असताना अक्षरशः त्या ठिकाणी त्या रूपामध्ये त्याला देव भेटले किंवा त्या रूपामध्ये त्याला स्वामी भेटले असे म्हणायला हरकत नाही. आणि इकडे गावाकडे पेटणारं याचं झोपडी, याची घर, मात्र त्या ठिकाणी त्या जमिनीवरती रेल्वे स्टेशनवरती हात चोळून त्या बाबांनी विझवलं. या कलियुगातला हा चमत्कार. तर धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आता तुमचं सगळ्यांचा निरोप घेतोय. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.